श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे नवरात्रीची 5वी माळ आणि ही माळ देवी स्कंदमातेला समर्पित आहे. तर स्कंदमातेची शिकवण आहे की मुलांना समाजाचे भले करायला शिकवा. देवीला नैवेद्य म्हणून केळी अर्पण करतात आणि आजच्या दिवशीची स्कंदमातेची कथाही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा करतात आणि स्कंद हे कार्तिकीय स्वामींचं नाव आहे. कार्तिकेयांची माता असल्यामुळे देवी पार्वतीला स्कंदमाता असेही म्हणतात. या रूपात देवीला लाल आणि पिवळी वस्त्र परिधान केली देवीने लाल आणि पिवळी वस्त्र परिधान केली आहेत. तर देवी गोऱ्या वर्णाची आहे, म्हणजेच पांढरी शुभ्र दिसते. तर त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये पांढरे, लाल किंवा पिवळे कपडे परिधान करतात. पहाटे स्नानानंतर म्हणजे तुम्ही पहाटे लवकर उठायचं आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. देवीच्या स्कंद स्वरूपाची आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा ही दिवसभर आपल्या पूजा करून झाल्यानंतर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि मंत्राचा जप देखील करायचा आहे. संध्याकाळी पुन्हा देवीची पूजा करून उपवास सोडायचा आणि आपल्या शरीरात 7 चक्रे आहेत. या 7 चक्रांपैकी शुद्ध चक्रात देवी स्कंदमाता वास करते. तर स्कंदमातेची आपण कथा पाहूया. तारकासुरांशी संबंधित एक कथा आहे. तारकासुर हा राक्षस होता आणि तारकासुराला ब्रह्मदेवांकडून वरदान मिळाले होते की त्याचा वध फक्त शिवपुत्र करू शकतो. वरदान मिळाल्यानंतर कोणताही देव त्याला मारण्यास सक्षम नव्हता. त्यामुळे तारकासुराने दहशत निर्माण केली आणि दुसरीकडे कृतिका मुलगा कार्तिकेयला शिव आणि पार्वतीपासून दूर जंगलात वाढवत होत्या. शिवांचा मुलगा कृतिकांनी वाढवला म्हणून त्याला कार्तिकेय असे नाव पडले. जेव्हा शिव आणि पार्वती त्यांच्या मुलाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी कृतिकांकडे सेवक पाठवले आणि कार्तिकेयला कैलास पर्वतावर बोलवले. तर कार्तिकेय शिव आणि पार्वतीकडे आले. त्यानंतर सर्व देवही शिवांची मदत घेण्यासाठी कैलासावरती आले आणि कारण वरदानानुसार तारकासुराचा वध फक्त कार्तिकेयच करू शकत होते. त्यामुळे सर्वांचे रक्षण करण्यासाठी भगवान शिवांनी कार्तिकेयला युद्धासाठी पाठवण्यास तयार केले आणि कार्तिकेयला युद्धाचे ज्ञान देण्यासाठी पार्वती मातेने स्कंदमातेचे स्वरूप प्राप्त केले. स्कंदमातेने कार्तिकेयला युद्धाचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर तो युद्धात देवांचा सेनापती झाला आणि तारकासुराचा वध केला. तर देवीने कार्तिकेयांना शिकवण देण्यासाठी देवीने स्वतः आपला मुलगा कार्तिकेय देवतांच्या मदतीसाठी तयार केला आणि आपल्या मुलाला समाजाचे भले करायला शिकवले पाहिजे हा संदेश स्कंदमाता देवीने कार्तिकेयांना दिला. आणि कार्तिकेय देवीच्या मांडीवर आहेत आणि देवी केवळ आपल्या मुलाची काळजी घेत नाही तर सर्वांचे रक्षण करते. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडूनही आपण आपले ध्येय साध्य करू शकतो हे देवी सांगत असते. तर स्कंदमातेची पूजा करणाऱ्यांना मुलांकडून आनंद आणि समस्यांशी लढण्याचे धैर्य मिळते. समाजाचे भले करण्याची भावना आहे. तर स्कंदमातेच्या पूजेविधीमध्ये कशी करायची पूजाविधी, तर श्री गणेशाच्या पूजनानंतर देवीचे पूजन सुरू करावे आणि पूजेमध्ये पाणी, दूध, चंदन, तांदूळ, फूल, कुंकू, हळद अशा सर्व गोष्टी अर्पण कराव्यात आणि तुपाचा दिवा लावून, उदबत्ती लावून, धूपदीप लावून केळी आणि मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. तर देवीचा मंत्र अशा पद्धतीने आहे की सिंहासनागता नित्य पद्माश्रित करद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी. मंत्राचा जप केल्यानंतर पूजेच्या शेवटी ज्ञात किंवा अज्ञात चुकांसाठी आपल्याला देवीची क्षमा मागायची आहे. स्कंदमातेचे स्वरूप हे पार्वतीचे रूप आहे. स्कंदमाता हे कार्तिकेय स्वामींचे नाव आहे. या कारणास्तव देवी पार्वतीला स्कंदमाता म्हणतात. देवीच्या या रूपाला 4 हात आहेत. देवीने स्कंद म्हणजे कार्तिकेयला उजव्या हातात धरले आहे आणि निळ्या रंगाच्या उजव्या हातात कमळ आहे. वरचा डावा हात वरच्या मुद्रेत आहे आणि खालच्या डाव्या हातात कमळ आहे. देवीचे वाहन सिंह आहे. तर अशा पद्धतीने देवीचे हे रूप आहे. आणि आपल्याला या देवीच्या स्वरूपाविषयीची माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आणि कमेंटमध्ये ओम श्री कार्तिकेय नमः किंवा देवी स्कंदमातेविषयी कमेंट करा. आणि चॅनलला लाईक करून शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.
सर्वांना श्री स्वामी समर्थ.